पर्यावरणाच्या दृष्टीनं पण कोल्हापूर हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असं वसलेलं शहर आहे. पश्चिम घाट तसाच निसर्गतः समृद्धच आहे आणि ती समृद्धता जपण्याचं काम किंवा जबाबदारी ही आपली सर्व कोल्हापूरकरांची आहे. रत्नाबारच्या पूर्व बाजूला आहे गोमती नदी आणि पश्चिम बाजूला आहे जयंती नदी. ह्या गावाबाहेरून वाहणाऱ्या नद्या होत्या. आता ह्या ज्या नद्या त्या शहरात आल्या की त्यात प्रदूषित होणं ते चालू होतं. घनकचरा म्हणजे आपल्याला खरं तरी दोनच प्रकार माहिती आहेत, ओला कचरा आणि सुका कचरा. काही लोक तर जे विकलं जाणारे कागद पुठ्ठा पण सुक्या कचऱ्यात टाकतात. काचेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावायला पाहिजे. ई वेस्ट असेल, मेडिकल वेस्ट असेल, प्रत्येक घरात निर्माण होणारे डायपर्स असतील किंवा सॅनिटरी पॅड्स असतील, प्लास्टिक सेपरेट करूया, ई वेस्ट सेपरेट करूया, धार्मिक साहित्य सेपरेट करूया, कागद पुठ्ठे तर विकूयाच आणि त्यातनं तर आपल्याला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे याच्यातून महानगरपालिकेकडे कमी कचरा जायला लागेल. सर्व गोष्टीत आपण थोडासा पर्यावरणपूरक विचार केला आणि शाश्वततेचा विचार केला तर निश्चितच आपण हे पर्यावरण टिकवू शकतोय. नमस्कार, मी अथर्व कोल्हापुरे. पंचगंगा डायलॉग्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूरचे पर्यावरण या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे सदस्य CA अभिजित कुलकर्णी सर. नमस्कार सर. आपल्या चर्चेला आज आपण सुरुवात करूयात. आजचा माझा पहिला प्रश्न असेल, कोल्हापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनाचे आपले महत्त्व काय आहे? नमस्कार. पंचगंगा डायलॉग्स तर्फे आज आपण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कोल्हापूरचे पर्यावरण हा विषय घेतलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे छान अशा हुतात्मा पार्क इथं आपण जमलेलो आहे, तेव्हा पर्यावरणाला अनुकूल असं वातावरण आहे आणि मग आपण इथं या कोल्हापूर पर्यावरण या विषयाची चर्चा करूया. तर अथर्व, पहिलाच प्रश्न चांगला आला. कोल्हापूरचे पर्यावरण. कोल्हापूर हे असं शहर आहे ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, सामाजिक पार्श्वभूमी आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे, त्याचबरोबर भौगोलिक पार्श्वभूमी आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं पण कोल्हापूर हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असं वसलेलं शहर आहे. पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा भाग आहे. आपण जर विचार केला तर साधारण समुद्र सपाटीपासून जे सर्वात उंच ठिकाण आहे ते साधारण 900 ते 1000 मीटरवर आहे आणि त्यापासून मग खाली आपण जसा पूर्वेकडे जाऊ तर हा खाली जात साधारण समुद्र सपाटीपासून 500 मीटरवर आपलं कोल्हापूर वसलेलं आहे. पश्चिम घाट असल्यामुळं या सर्व भागामध्ये जैवविविधता अतिशय उत्तम प्रमाणात आहे. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पशु पक्षी झाडं ही आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. पश्चिम घाट तसाच निसर्गतः समृद्धच आहे आणि ती समृद्धता जपण्याचं काम किंवा जबाबदारी ही आपली सर्व कोल्हापूरकरांची आहे. पंचगंगा खोऱ्यामध्ये आपलं कोल्हापूर वसलेलं आहे. साधारण 338 किलोमीटरचा आपलं पंचगंगा खोरा आहे. कोल्हापूरची जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर सुमारे 7500 चौरस किलोमीटरचं कोल्हापूरचं क्षेत्रफळ आहे आणि 60 लाख ही आपली लोकसंख्या आहे. तर या सगळ्याचा विचार करता पर्यावरण हा अतिशय महत्त्वाचा संवेदनशील मुद्दा आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. तर त्यामुळं या कोल्हापूरचा एकूण भौगोलिक ऐतिहासिक विचार जर आपण केला तर पर्यावरण या विषयाचा आपण आता पुढच्या सर्व प्रश्नामध्ये व्यवस्थित उहापोह करूया. आपण छान माहिती सांगितलं. आता पुढचा त्याप्रमाणात असा एक प्रश्न येतोय की कोल्हापूर जिल्हा व शहर ह्याच्यावरती बऱ्याचशा समस्या, पर्यावरणीय समस्या आपल्या इथं उद्भवत आहेत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? याबद्दल काय आपण सांगू शकाल? कोल्हापूर जसं मगाशी म्हणलं तसं भौगोलिकदृष्ट्या एक समृद्ध आपला जिल्हा आहे. पर्यावरणीय समस्या मला वाटते आपण 2 प्रकारे विभाजन करूया. एक तर निसर्गनिर्मित आणि दुसऱ्या मानवनिर्मित. आणि दुर्दैवानं इथं असं व्यक्त करावं असं वाटतंय की मानवनिर्मित समस्या जास्त आहेत. निसर्ग समस्या निर्माण करत नाही. निसर्ग आपलं स्वतःचं जे चक्र आहे ते चालू ठेवत असतो. जेव्हा त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप येतो तेव्हा मग समस्या निर्माण व्हायला चालू होऊ शकते. जसं आत्ता आपल्या सर्वांना जाणवणारी एक मोठी समस्या ती म्हणजे घनकचरा. तर घनकचरा का निर्माण होतोय? तर घरातून किंवा आस्थापनांमधून, कार्यालयातून, इंडस्ट्रीमधून जो कचरा योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावायला जायला पाहिजे, रिसायकलिंगला जायला पाहिजे, तो जसा आता जाऊ शकत नाहीये. तेव्हा घनकचरा ही एक आपल्या पुढची एक समस्या दिसते. त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं कोल्हापूर हे जलतीर्थ आहे. कोल्हापूरमध्ये आपल्याकडं जवळजवळ 25 पेक्षा जास्त मोठमोठे तलाव होते. विहिरी, पुष्करणी तर 100 पेक्षा जास्त होत्या. तर हे जल पण प्रदूषित झालेलं आहे. आपल्या सुदैवानं पंचगंगा नदी ही आता प्रदूषित नद्यांमध्ये येत नाहीये. त्याच्यामागं कोल्हापूरकरांनी इथल्या प्रशासनानं केलेले मागच्या 25 वर्षाचे प्रयत्न वगैरे पण असतील, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण सांडपाण्याची समस्या हा पण आपल्या पुढचा एक प्रश्न आहे. हवेमध्ये धुलीकणाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्याच्या मागे कदाचित कारणीभूत आहे ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं चालणारं बांधकामं किंवा आपल्याकडची रस्त्यांची कामं
आपल्या फक्त कोल्हापूर शहरामध्ये 900 किलोमीटरचे रस्ते आहेत. आपण जर प्रत्येकाची रुंदी जर 30 ते 40 फूट जरी पकडली तरी एवढे रस्ते आहेत, त्यांचं काहीतरी काम चालू असते. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे धुलीकणीचा जमा होतात. त्याचप्रमाणे बांधकामं चालू राहतात, त्याच्यामुळं हवेतलं धुलीकणाचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे काही प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात नाही, तशी आपल्याकडची हवा आहे ती स्वच्छ सुंदर आहे, पण काही प्रमाणात आपली हवा देखील प्रदूषित होती. तेव्हा हवेचं प्रदूषण आणि काही वेळा कार्यक्रमांमुळे ध्वनी प्रदूषण होतं, पण ते काय फार अडचणीची गोष्ट नाही, कारण की असे कार्यक्रम वर्षातनं फार कमी वेळा असतात आणि त्याचं प्रमाण पण तुलनेनं कमी आहे. लोकांचं प्रबोधन केलं तर त्याच्यावर पण आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. असं मला वाटतं की ह्या एक 4-5 समस्या सध्या तरी आपल्याकडे आहेत. आणि एक समस्या ती म्हणजे लोकांचं अतिक्रमण, वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण. मग शहरी भागात तर आहेच, पण त्याचबरोबर आपण आता की जंगल यामध्ये पण अतिक्रमण करायला चालू केलेलं आहे. तर ही पण समस्या होऊ शकते जर थांबवली गेली नाहीत. तुम्ही जंगलाचं आता म्हटला सर, तर जंगलाच्या आसपासच्या एरियामध्ये आपण बरंचसं आपण जे रेड झोन एरिया आपण म्हणतो, तर अशा ठिकाणी सुद्धा बरेचसे बांधकामं वगैरे होत आहेत. याचाही काही याच्यावरती परिणाम वगैरे जास्त होत आहे का वगैरे? आपण आपल्या निसर्गाचा जर विचार केला तर मनुष्य प्राणी आणि अन्य प्राणी अशा आपण त्याच्यामध्ये 2 विभाग करू शकतो. तर अन्य प्राण्यांचा राहण्याचा एक अधिवास आहे. तर आपण बरेचसे जे प्राणी आहेत ते जंगलात राहतात. जे आता आपल्याकडे वाघाचं महत्व आहे भरपूर. हा वाघ जो आहे ना, तो अन्न साखळीमध्ये सगळ्यात वर येतो आणि मग त्याच्या खाली सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे आपलं गवत वगैरे. त्याला खाणारे मग प्रथम भक्षक, त्यांना खाणारे द्वितीय भक्षक आणि वाघ हा तृतीय भक्षकांमध्ये येतो. तर त्या सगळ्यांचा एक अधिवास ठरलेला आहे. आणि यातले आता वाघ असेल, हत्ती असेल, हरणं वगैरे असेल, हे सर्वजण हे जंगलात राहणारे आहेत. आणि त्यावर शहरात राहणारे काय आहेत तर गायी असतील, कुत्री असतील, मांजरं असतील, त्यातले बरेचसे पाळीव प्राणी पण आहेत. तर त्यांच्या अधिवासामध्ये आपण आता जायला लागलो आहे. कशासाठी याचं कारण आपल्याला माहीत नाहीये. पर्यटनासाठी कधीतरी जाणं हा विषय वेगळा आहे, पण आपण तिथं आता फार्म हाऊस बांधायला लागलोय किंवा वन खात्यानं पण काय केलं की तिथं वेगवेगळ्या बांधकामांना परवानगी दिलेली आहे. तर काही प्रमाणात ती चालू शकते, पण जर आपण आज जायला लागलो तर त्यांचा अधिवासाला आपण हस्तक्षेप करू आणि त्यामुळे एकूणच जैवविविधता जी आहे ती पण काही प्रमाणात त्याच्यामुळं अडचणीत येऊ शकते. तर त्यांच्या अधिवासाचा आपण विचार करायला पाहिजे आणि अतिक्रमण आपण थांबवायला पाहिजे. आपल्या घराकडे जर कोण अतिक्रमण करायला लागलं तर आपल्याला चालणार का? तर निश्चितच चालणार नाही. त्याप्रमाणे त्यांची जी राहायची सोय आहे, त्यांनी स्वतःची एक टेरिटरी ठरवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण किती वेळा जायचं, किती वेळ तिथं थांबायचं, काय करायचं. इव्हन तुम्ही जर पर्यटनाला जात असाल तर तुम्ही कपडे कुठले घालायचे याचा पण आपण विचार करायला पाहिजे. तर आता आपण निसर्गात जर बघितलं तर 2 रंग आपल्याला प्रामुख्याने दिसतात. एक तर हिरवा रंग दिसतो किंवा आपल्या मातीचा काळा किंवा करडा चॉकलेटी रंग दिसतो. या पद्धतीचे जर आपण कपडे घालून गेलो जर पर्यटनाला तर त्यांना पण काय त्रास होणार नाहीये. शांतपणे गेलो. अशा ठिकाणी जर आपण मोबाईलचा वापर वगैरे केला नाही, म्हणजे जे नैसर्गिक आवाज आहेत ते येऊ देत, पण आपण नवीन काय तिथं ध्वनी प्रदूषित करत नाही ना, याचा आपण विचार करायला पाहिजे. बरोबर सर. थोडा आता मूळ मुद्द्याकडे येतो. आपण मग अशी म्हणला घनकचरा, तर या घनकचऱ्याच्या उपायासाठी म्हणजे त्याचे जे काही परिणाम वगैरे होत आहेत या घनकचरा, जसं तुम्ही मगाशी म्हटला, तर या घनकचऱ्यासाठी आपण काय उपाय वगैरे करू शकतो? घनकचरा ही आता आपल्या समोरची एक मोठी समस्या किंवा आव्हान आहे, पण ती सोडवणं काय फार अडचणीचं नाहीये. आपण 2 पातळीवर विचार करूया. एक तर आपण घरगुती पातळीवर विचार करू आणि दुसरं प्रशासकीय पातळीवर विचार करूया. घरगुती पातळीवर काय आहे तर कचऱ्यासाठी 4 R म्हणतात. तर पहिलं R काय त्यातलं, रिफ्यूज करा. जे जे तुम्हाला नको आहे ते तुम्ही आणूच नका पहिल्यांदा. म्हणजे अनावश्यक इम्पल्सिव्ह खरेदी हा कचऱ्यामागचा एक मोठा विषय आहे की तुम्हाला आवश्यक आहे काय पहिल्यांदा विचार करा. तेव्हा पहिल्यांदा तर रिफ्यूज करा. खरेदी करतात बाबा आता आवश्यक नाही ना, तर आता आपण खरेदी करायला रिफ्यूज करूया. एक. दुसरं काय करूया, जे शक्य आहे ते आपल्याला रिड्यूस करता येऊ शकेल. म्हणजे काय काय बाबा आता आपल्याला पुढे ढकललं तरी चालू शकेल, किंवा आता ह्याची मी किती खरेदी करू याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. दुसरा. तिसरा R असतो यातला, तो असतो रियूज करा. म्हणजे आता आम्ही म्हणतो की बाबा पर्यावरणातली एक समस्या आहे की प्लास्टिक. तर प्लास्टिकची पिशवी आपण वापरायची नाही. कुठली पिशवी वापरायची, म्हणून मी इथं कापडी पिशवी घेऊन आलो आहे. तरी कापडी पिशवी जर आपण वापरायला लागलो तर ही आपण किती वेळा वापरू शकतो, धुवून पण परत वापरू शकतो. वर्षभरात आपण किमान ही पिशवी जर वापरली तर एका वर्षामध्ये आपण गृहीत धरून चालेल की 100 ते 125 प्लास्टिकच्या पिशव्या आपण वापरणार नाही. तर आपल्याला त्यामुळं कापडी पिशवी वापरणं हा एक उत्तम पर्याय आहे. त्याच्यानंतर आपण बाहेर जाताना पाणी तर आपल्याला लागणारच आहे, तर आपल्याबरोबर एखादी बॉटल आपण ठेवली, मग ती स्टीलची असेल किंवा चांगल्या प्लास्टिकची असेल तरी चालू शकतं.
तर ती आपण रियूज करू शकतो. तर या 3 आरचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटचा आर असतो तो असतो मग रिसायकल. जर कचरा निर्माण झाला, ठीक आहे, कचरा निर्माण होणार नाही असं तर होणार नाही. प्लास्टिक तर आता घरात येतेच, पण ते व्यवस्थित रिसायकलिंगला जातो का याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण या 4 आरचा विचार करायला पाहिजे. पहिला रिफ्यूज करूया, नसेल रिफ्यूज करणं शक्य तर रिड्यूस करूया, रियूज करूया आणि रिसायकल करूया. आता प्रशासनाचं काम काय असतं, हा जो कचरा वेगळ्या ठिकाणी जमा होतो तो सर्व घेऊन जायचा आणि मग त्याचं पुढे रिसायकलिंग करायचं किंवा त्याचं उद्या काय योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची. बरोबर. अजूनही आपण करू शकतो ते म्हणजे सेग्रिगेशन. तर कधी सेग्रिगेशनचा प्रश्न असेल तर त्यावर मी यात सविस्तर बोलेनच. तर याच्यामध्ये एक विचारायचं म्हणजे आपण आता जी पिशवी दाखवलात, तर मी माझ्या ऐकण्यात होतं की आपण जे अर्थ वॉरियर्सच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम किंवा अभियान वगैरे घेतात, तर त्या अंतर्गत मी ही एक पिशवी बघितली होती. मी ही माझ्या मित्राकडून वगैरे घेतलेली होती. तर ह्या संदर्भात तुम्ही ह्या पिशव्या वगैरे कशा प्रकारे स्वतः बनवल्या किंवा कशा करून घेतल्या याबद्दल काही थोडंफार जरी सांगितलं तरी. आता सध्या ना प्लास्टिक पिशव्या हा एक मोठी समस्या आहे. त्यात वन टाइम यूज प्लास्टिक पिशव्या ही तर फारच मोठी समस्या आहे. जर चांगली प्लास्टिक पिशवी आणली तुम्ही रियूज करत असाल तर एक वेळ चालू शकेल. कापडी पिशवीचं सगळ्यात चांगलं काय आहे की नंतर ती डिकम्पोज सहज होती. ठीक आहे. तर आता ही कापडी पिशवी आम्ही 2 प्रकारे करतो. एक तर जर आम्हाला कोणतरी स्पॉन्सर मिळाले तर आम्ही कापडी पिशवी चांगल्या कापडाची शिवून घेतो. बरोबर. किंवा दुसरं आम्ही लोकांना म्हणतो की तुमच्याकडच्या साड्या आम्हाला द्या, बरोबर. आम्ही साड्यांच्या पण पिशव्या तयार करतो. आणि या आतापर्यंत जवळजवळ आम्ही 20 ते 25,000 पिशव्या या वितरित केलेल्या आहेत. हे अभियान बरेचदा आम्ही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला राबवतो. बरोबर. या दिवशी लोक काहीतरी घ्यायला बाहेर पडणार आहेत, तर आम्ही म्हणतो की जिलेबी जी आहे ती तुम्ही डब्यात आणा किंवा डबा ठेवायला कापडी पिशवी घेऊन जावा. नाहीतर दोन्ही ठिकाणी काय होतं की प्लास्टिकची पिशवी आपल्याला वापरायला लागू शकेल. तर त्यामुळं ही कापडी पिशवी जी आहे ती आपल्याला रोज जर आपण बरोबर ठेवली, जसं आपण हात रुमाल एक बरोबर ठेवू शकतो, टिश्यूचा वापर करायला लागत नाही. बरोबर. तर त्याप्रमाणे कापडी पिशवी जर आपण बरोबर ठेवली तर निश्चितच काही बाहेरून आपल्याला आणायचं असेल तर आपण या कापडी पिशवी आणू शकतो. याची अतिशय छोटी घडी होती आणि ती तुमची खिशात बसू शकते, एवढ्या लहान याची घडी होते. की बघा आता ही एवढी छोटी घडी झालेली आहे. तर काही ठिकाणी मी या मोफत देतो, ज्यांची तयारी आहे त्यांना मी या विकत देतो. अशा प्रकारे त्याचा प्रचार प्रसार चालू झालाय आणि आमच्या बघण्यात तर आहे की गेल्या 3-4 वर्षात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हा कमी झालाय. त्याबद्दल नागरिकांचं अभिनंदन करायला पाहिजे. बऱ्याचशा हॉटेल्स वगैरे पार्सल देताना सुद्धा बरेचसे हॉटेल्स सुद्धा आपली पिशव्यांकडे आता ते वळलेले आहेत. तर आणखीन एक याबद्दल शेवटचं की ही जी पिशवी आहे ही आपल्याला कुठं उपलब्ध होईल वगैरे हे जरी सांगितलं तरी सोप्या पद्धतीनं आपल्या या पिशव्या सुद्धा लोक वगैरे घेऊ शकतील अशा यानं पण आपण सांगू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी तर आम्ही या पिशव्यांचं वाटप करत असतोच. बरोबर. त्याचप्रमाणे आपला खरं तरी ना, जर आपल्याकडे शिलाई मशीन असेल तर आपल्या एखादी जुनी साडीमध्ये साधारण 7 ते 8 कापडी पिशव्या तयार होतात. तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही निश्चित ते तयार करू शकता. तुम्हाला बाहेर जायची पण काय आवश्यकता नाही, पैसे खर्च करायची पण काय आवश्यकता नाही. किंवा वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात तिथं आम्ही या पिशव्या बरोबर ठेवलेल्या असतातच, तर तिथं तुम्ही त्या आमच्याकडून घेऊ शकता. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तर आपला हे पिशवी वाटपाचं अभियानच असतं, त्यावेळी पट्ट्या मिळू शकतात. छान. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जसं घनकचऱ्याबद्दल सांगितलं तसं आणखीन एक माझ्या बघण्यात असा एक मुद्दा आहे की कोल्हापूर शहरातील जे सांडपाणी आहे त्याचाही प्रश्न उद्भवत आहे. बऱ्याचशा आपल्या पेपरमध्ये वगैरे मी काही आर्टिकल्स वगैरे वाचले होते. तर या सांडपाण्याबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल त्याच्याबद्दल जर थोडं मार्गदर्शन केलं तरी आपल्याला. निश्चित सांडपाण्याचं व्यवस्थापन हा खरं तरी एक कळीचा मुद्दा आहे आपल्यासमोर. आपण पाण्याच्या वापराबद्दल विचार करू, आवश्यकतेबद्दल विचार करू आणि मग प्रशासन यात काय करते याचा पण विचार करूया. सांडपाणी म्हणजे काय आहे की घरातनं बाहेर पडणारं पाणी. बरोबर. आता याच्यामध्ये 2 प्रकारचं पाणी असतं. एक तर आपल्या आंघोळीशी संबंधित असेल किंवा बाकीचं आपण कपडे धुतो, मांडी धुतो याची संदर्भात असेल, आणि दुसरं म्हणजे मलमूत्र. तर यातलं जे आंघोळीचं पडणारं पाणी असेल बाहेर किंवा कपडे मांडी धुण्याचं, त्याचं जर आपण रिसायकलिंग करू शकलो आणि रियूज करू शकलो तर काही प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो. आणि हे सगळंच पाणी काय अतिशय खराब झालेलं असतं असं नाही, पण ते जातं कुठं तर महानगरपालिकेच्या चॅनलमध्ये जात असेल आणि तिथून मग पुढे ते STP प्लांटला आणि तिथून मग नदीकडे जात असेल. बरोबर. तर जिथं मोठे मोठे अपार्टमेंट्स आहेत अशांनी जर स्वतःचा STP प्लांट बसवला तर ते नक्कीच याचं रियूज करू शकतात. बरोबर. मलमूत्राचं जे काही पाणी आहे तर ते जर महानगरपालिकेकडे गेलं मग असा विचार केला तर 50% पाणी आपण रियूज करू शकतो आणि 50% पाणी आहे ते महानगरपालिकेकडे जाईल. महानगरपालिका त्याच्यावर प्रोसेसिंग करते, काही प्रमाणात ते शेतांना वगैरे देते
आणि काही प्रमाणात ते मग जरा बऱ्यापैकी स्वच्छ झालं की नदीत सोडलं तरी चालतं. मग नदीतल्या जे काही जीव आहेत त्यांना त्याच्यातून कुठलाही धोका वगैरे उत्पन्न होत नाहीये. आपण पाण्याचा वापर करताना पण विचार करावा की एका माणसाला एका दिवसाला किती लिटर पाणी लागतं. स्टडी असं सांगतो की एका माणसाला एक दिवसाला आंघोळीपासून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी साधारण 50 ते 60 लिटर पाणी लागतं. त्यामुळे जर 4 जणांचं कुटुंब असेल तर आपल्याला 200 ते 300 लिटर पाणी एका दिवसाला पुरायला पाहिजे. बऱ्याचशा घरांमध्ये जी टाकी असते पाण्याची ती 1000 लिटरची असते. म्हणजे जर एखाद दिवशी पाणी आलं नाही तर आपला दिवसाचा वापर किती आहे, 300 लिटर आहे. तर 300 लिटर पाणी 1000 लिटरच्या टाकीचा विचार केला तर 3 दिवस तुम्हाला ते टाकीचं पाणी पुरायला पाहिजे. मग एक दिवस पाणी आलं नाही आणि आपल्याला अडचण येत असेल तर आपला पाण्याचा अतिवापर व्हायला लागला. पाण्यासाठी लगेच त्यामुळे आपण थेट प्रशासनाकडे पहिल्यांदा जायलाच नको. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. प्यायचं पाणी हे चांगलं शुद्धच असायला पाहिजे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. बरोबर. पण कमोड आहे, कमोडला आपलं कुठलं पाणी चालू शकतं, तर ह्याच्यावर रिसायकलिंग झालेलं पाणी आहे, ते तुमच्याकडे आलं, रियूजला आपण आलं तरी आपल्याला ते चालू शकतंय. त्यामुळं त्याचा आपलं विचार करायला काही हरकत नाही. मी प्यायच्या पाण्याचा वापर, प्यायचं पाणी किती लागतं तर साधारण 3 ते 5 लिटर. कुठला सीझन आहे त्यानुसार ते पाणी ठरतं. पण बाकी मग अंघोळीसाठी आम्ही असं म्हणतो की अंघोळीसाठी 10 ते 12 लिटर पाणी तुम्हाला पुरायला पाहिजे. शॉवर जर सोडून आपण अंघोळ करायला लागलो तर किती पाणी वाया जातं आपल्याला काय कळत नाही. म्हणजे सांडपाणी निर्माण कोण करतंय तर आपणच करतोय. औद्योगिक वसाहती आहेत त्यांच्या पाण्यावर प्रोसेसिंग होतंय, त्यात काय प्रश्न आहे. पण आपल्या घरच्या पाण्यावर प्रोसेसिंग कोण करते तर महानगरपालिका करते. आपण पहिल्यांदा ते निर्माण नाही केलं तर त्यांचं काम सोपं झालं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार करू. अंघोळीचं, कपडे धुवायचं, भांडी धुवायचं पाणी वेगळं आणि मलमूत्रासाठीतून निर्माण झालेलं पाणी वेगळं. तर मलमूत्रातून निर्माण झालेलं पाणी आहे त्याच्यावर एसटीपी मध्ये प्रोसेसिंग केलं आणि मग ते पाणी काय करतं प्रशासन तर एकतर शेतांसाठी वापरू शकतं किंवा मग नदीत सोडून देतं असं आहे. आणि बाकीचे पाणी आहे हे जे मोठमोठे अपार्टमेंट्स आहेत त्यांनी स्वतःचा जर एसटीपी बसवला तर ते त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकतात. ते रियूज परत करू शकतात. म्हणजे मग ते सांडपाण्यामध्ये जाणारच नाही. मग अशी सांगितलेलं आर मध्ये एक त्यातलं हे आहे ती रिसायकल आणि रियूज आहे. बरोबर. त्यामुळे आपण मी म्हणतो की आपण ते एकतर प्रदूषितच कमी करूया. पहिली गोष्ट तर असं आहे, वापर करताना थोडंसं सजगतेनं करूया. बरोबर. आणि मग महानगरपालिका सिस्टीममध्ये जर गेलं तर त्यावर प्रोसेसिंग होऊ शकेल. एक यातला महत्त्वाचा विषय ते म्हणजे सर्व्हिसिंग सेंटर. तर सर्व्हिसिंग सेंटर असतील तर त्यांना काय शुद्ध पाणी द्यायची आवश्यकता नाहीये. गाड्या धुण्यासाठी आपण वापरणार नाही, 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असतील तर त्यांना हे रियूज केलेलं, रिसायकल केलेलं पाणी जरी दिलं तरी बऱ्याचशा प्रमाणात काय होईल, आपल्याला पाण्याचा उपसा कदाचित कमी करायला लागेल. पिण्यासाठी आपण हे न वापरता आपण या अशा सर्व्हिस सेंटरला वगैरे एक 1 टाइम जरी त्याला आपण रिसायकल जरी केलं, कारण की पुढे हे करू आपण पाणी आणतो ते कायमवाडी धरणात, तिथे एकदा आपण ते पाण्याचं लिफ्टिंग करतो, आपण तिथं ऊर्जा वापरतो, तिथं कुठेतरी परत टाकीत चढवायला आपण ऊर्जा वापरतो. बरोबर. परत तुम्हाला घराच्या टाकीत ते पाणी चढवायचं त्यासाठी आपण ऊर्जा वापरायला लागलोय. परत त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आपण त्याच्यावर ऊर्जा वापरायला लागलोय. सो एका पाण्यावर आपण 4-5 वेळा प्रोसेस करायला लागलोय. सो त्या पाण्याचा आपण वापर योग्य प्रकारे लक्ष देऊन जर केला तर मुळात सांडपाणी कमीच निर्माण होईल. बरोबर. आणि मग ते कमी निर्माण व्हायला लागलं तर महानगरपालिका करेल, त्याची विल्हेवाट पण योग्य प्रकारे लावू शकेल. प्रशासन पण यावर प्रयत्न करतंय, पण प्रशासनाला आपली साथ मिळायला पाहिजे हे निश्चित आहे. बर. आता बऱ्याचशा याच्यामध्ये मी सुद्धा वाचलं होतं की जे सांडपाणी आहे बरंचसं नदीमध्ये मिश्रित होतं. मध्ये जयंती नाला असेल किंवा विविध नाले असतील तर हे डायरेक्ट नदीशी मिश्रित होतात. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं की तसं होतंय का, ते प्रोसेसिंग होऊन पुढे होतंय पाणी वगैरे मिक्स? आपण आता हुतात्मा पार्कच्या रम्य परिसरात बसलोय. हुतात्मा पार्कच्या पूर्व बाजूला आहे गोमती नदी आणि पश्चिम बाजूला आहे जयंती नदी. आता पूर्वी काय होतं, शहर जो होतं ते बिंदू चौक किंवा महालक्ष्मी मंदिराच्या आसपास सगळं पसरलेलं. त्यामुळे ह्या गावाबाहेरून वाहणाऱ्या नद्या होत्या. पण आता काय झालंय की आता शहर एवढं वाढलेलं आहे की याच्या पुढे 3-4 किलोमीटर अजून शहर पोहोचलेलं आहे. तेव्हा आता ह्या ज्या नद्या आहेत त्या शहरात आल्या की त्यात प्रदूषित होणं ते चालू होतं. म्हणजे या नदीचं रूपांतरण नाला, माझ्याकडून पण नाला हा शब्द आला, पण ही जयंती नदी आणि हेच हे आहे. त्यामुळं या दोन्ही नद्यांकडे जर आपण विचार केला तर ही गोमती नदी जी आहे पूर्वेची ती येते तिकडं कागल कण्हेरी मठकडनं. बर. आणि जयंती नदी जी आहे आपल्या पश्चिमेकडची ती येते कात्यायनीकडून. बरोबर. म्हणजे डोंगर रंग खाली येते ती आणि मग पुढे ती आपल्या पंचगंगेला जाऊन मिळते. आपली पंचगंगा पण 5 नद्यांनी बनलेली आहे. नावातच आहे पंचगंगा. त्यामुळे त्याच्यामध्ये कुंभी आहे, कासारी आहे, भोगावती आहे, तुळशी आहे आणि सरस्वती आहे. असं या 5 नद्यांनी, त्यातली सरस्वती ही लुप्त आहे, पण अशा 5 नद्यांनी आपली पंचगंगा बनलेली आहे. तर पंचगंगेचा पण विचार केला ना
तर प्रयागपर्यंत ती अजिबातच प्रदूषित नाही आहे किंवा फार कमी प्रमाणात आहे. बर जसं आपला शहरीकरण किंवा अर्बन लँड जशी वाढायला चालू होती तर तिथून ती प्रदूषित व्हायला चालू होती. बरोबर. मग आपण काय करूया की आपण आपल्या घरातनं ती नदीकडं कमीत कमी बाबा प्रदूषित पाणी जाईल याचा पहिल्यांदा विचार करू. एक म्हणजे मगाशी सांडपाण्याचा विषयाला. दुसरं ज्या औद्योगिक वसाहती आहेत तर यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांचे प्लॅन्ट बसवलेले असतात. बरोबर. थेट केमिकल युक्त पाणी ते याच्यात सोडत नाहीत या नाल्यांमध्ये. आणि याची जर आपण आधीमध्ये स्वच्छता करत गेलो म्हणजे जर 3 महिन्यानं आपण ही स्वच्छता मोहीम राबवली मग ती काठला पडलेला जो कचरा आहे कचरा. मग कदाचित कागद असेल, काच असेल किंवा प्लास्टिक असेल या 3 प्रकारचा कचरा असतो. त्याची जर आपण स्वच्छता करत गेलो तर पावसाळ्यात तो कचरा नदीमध्ये जाणार नाही. या आता म्हणजे आता गोमती नदी किंवा जयंती नदी याच्यात जाणार नाही किंवा नाल्यांमध्ये जाणार नाही. तिथून तो पंचगंगेत जाणार नाही. त्यामुळे यांची नियमित स्वच्छता करणं आणि याच्या इथं कचरा कुठल्याही प्रकारे न जाणं, आपलं सांडपाणी पण थोडंसं प्रोसेसिंग करून गेलं तर काय ते प्रदूषण होत नाही. प्रदूषित होत. हा, तर याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि महानगरपालिकेनं पण बाबा याच्या आजूबाजूला असणारे जे उद्योगधंदे आहेत त्यात उद्यमनगर आहे, वायपी पवार नगर आहे, तर त्याच्यातून पण थेट बाबा पाणी यांच्यामध्ये जात नाही ना याचा विचार करायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर विचार केला तर याच नद्या कदाचित परत पुनर्जीवित होऊ शकतात किंवा स्वच्छ होऊ शकतात आणि मग त्या पंचगंगा प्रदूषित व्हायचं काय कारण नाहीये. त्यामुळं ह्याच्याकडं दोघांच्या पण योग्य सहकार्यातनं आपल्याला हा प्रश्न थोडा मला वाटतंय महाराष्ट्र किंवा देशामध्ये मी कुठेतरी ऐकलंय की असा एक प्रोजेक्ट सुद्धा केला होता की ज्याच्यामध्ये जे सांडपाणी जे काही मिक्स होतं नद्यांमध्ये त्याचं थोडं प्रोसेसिंग करून तुम्ही जो मुद्दा मांडला की नदीमध्ये हे जे डायरेक्ट पाणी जातंय तर त्याच्यात थोडं प्रोसेसिंग करून ते जरी झालं तरी त्याचा एक मला वाटतं देशामध्ये काही ठिकाणी हे प्रोजेक्ट सुद्धा केले गेलेले. आता प्रशासन पातळीवर आहे किंवा आपले जग्गी वासुदेव आहेत ते पण एकूण नदी या विषयावर सर्व चांगले प्रयत्न करतायत. आपणच या 22 फेब्रुवारीला कोल्हापूर महानगरपालिका, दैनिक सकाळ आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्यातर्फे जलतीर्थ कोल्हापूर हे पण अभियान राबवलेलं. बरोबर. कोल्हापूर मगाशी म्हटलं असं कोल्हापूर हे तीर्थांचं तलावांचं शहर आहे. तर त्यामुळे काय इथं जे असणारे सर्व जुने जलस्रोत आहेत ते जरी आपण टिकवले, चुकून भविष्यात दुष्काळ पडू नये पण ते काही आपल्या हातात नाहीये, तरी कोल्हापूरमध्ये एवढं पाणी आहे की आपण त्या दुष्काळाचा सहजपणे सामना करू शकतो. बरोबर. मग आपली सर्वांची जबाबदारी की ते जलस्रोत जे आहेत त्यांची ते सुरक्षित ठेवणं, त्यांचं संवर्धन करणं. त्यासाठी आपल्या सगळ्यांना वेळ द्यायला लागेल. म्हणजे आपली अपेक्षा असते की बाबा हे कोणतरी करेल. मी म्हणतो की आपण स्वतःपासूनच चालू करूया आणि ते जर आपण स्वतःपासून चालू केलं की मग आपण पाण्याचा वापर पण योग्य प्रकारे करायला लागतो, प्रदूषण करणं कमी करतो. या सर्वाचाच ते परत रिफ्यूज, रियूज, रिसायकल आहे ना, या सर्व गोष्टी जर घरच्या लेवलला लहान मुलांपासून आपण जर वापरायला चालू केल्या तर कुठल्याही प्रकारचं मग जमिनीचं प्रदूषण म्हणजे घनकचरा आहे आणि नदीचं प्रदूषण म्हणजे सांडपाणी आहे, हे प्रश्न काही प्रमाणात सुटायला चालू होतील. बरोबर. आता समस्या या गेल्या 50 वर्षात निर्माण झालेल्या आहेत. बरोबर. तेव्हा अशा तुटकीसरशी त्या सुटणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काही काळ द्यायला लागेल. पण लोकांनी अवेअर होऊन जर याच्यामध्ये काम केलं तर निश्चितच पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे आज आपण 5 जून 2026 निमित्तानं इथं बसलेलो आहे. बरोबर. 5 जून 2036 साली असं दिसून येईल की या परत गोमती नदी आणि जयंती नदी या पुनर्जीवित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मासे, कासव पण कदाचित आपल्याला बघायला मिळतील आणि तेव्हा पंचगंगा पण आपली प्रदूषित होणार नाही. बरोबर. घनकचऱ्याच्या संदर्भातच एक प्रश्न होता तो, तर घनकचऱ्याचा आम्ही लोकांनी याच्यामध्ये काय सहभाग घेतला पाहिजे किंवा काय काय लक्ष दिलं पाहिजे? लक्ष दिलं. चांगला प्रश्न आहे. मग अशी आपला तो मुद्दा थोडासा राहिला, त्यामुळे आपण बोलूया की घनकचरा म्हणजे आपल्याला खरं तरी 2च प्रकार माहिती आहेत, एक तर ओला कचरा आणि सुका कचरा. बरोबर. आता सुक्या कचऱ्यामध्ये काय काय येतं तर सुक्या कचऱ्यामध्ये एक नंतर प्लास्टिक येणार आहे. बरोबर. काही लोक तर जे विकलं जाणार आहे कागद पुठ्ठा पण सुक्या कचऱ्यात टाकतात. याचा निश्चित विचार करावा. एक प्रश्न येतो तो म्हणजे काच. तर काचेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावायला पाहिजे. आणि मग काहीतरी ई वेस्ट असेल, मेडिकल वेस्ट असेल, प्रत्येक घरात निर्माण होणारे डायपर्स असतील किंवा सॅनिटरी पॅड्स असतील, तर हा सगळा पहिल्यांदा आपल्याला सेग्रिगेट करायला पाहिजे. महानगरपालिकेच्या जर आपण गाडीकडे बघितलं तर त्यांच्याकडं निळा आणि हिरवा ही तर 2 ऑलरेडी कंपार्टमेंट आहेतच. बरोबर. हिरव्यामध्ये तुम्ही ओला कचरा टाका, निळ्यामध्ये तुम्ही सुका कचरा टाका. त्यात पण जर तुम्ही प्लास्टिक साठवून ठेवलं आणि आठवड्याचं एकदम दिलं तर महानगरपालिका ह्याच्या विल्हेवाटीबद्दल विचार करू शकते. म्हणजे एक महत्वाचा प्लास्टिकचा मुद्दा घ्या. बरोबर. कागद कुठे तर तुम्ही टाकूच नका त्यात, कारण ते विकले जाऊ शकतात. ज्याला तुमचं विक्री मूल्य आहे, इव्हन धातूचे पदार्थ ते पण विकले जाऊ शकतात. इव्हन प्लास्टिक पण जर जाड असेल तर ते पण विकत घेतात. त्यामुळे जे काही विकलं जाऊ शकेल ना त्यामध्ये आपल्या घरातला असलेला इलेक्ट्रॉनिक हे सुद्धा ई वेस्ट पण त्याला पण काही विक्री मूल्य आहे, त्या तो जर आपण बाजूला काढला तर कदाचित 50% कचरा जो आहे तो महानगरपालिकेकडे जाणारच नाही. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेचा विचार केला तर 200 ते 225 टन कचरा दररोज तिथे यायला लागलेला आहे.
तर आपण प्रयत्न केला तर तो 200 सव्वा 200 टन कदाचित पहिल्यांदा 150 टनावर आणू, त्यानंतर तो 100 टनावर पण आणू शकतोय. मग त्यांची पण जी त्यासाठी जी काय ऊर्जा खर्च होती ती पण वाचू ती शकते. पण ओला कचरा तर घरच्या घरी कंपोस्टिंग करणं सोपं आहे. युट्यूबवर जे बरेचसे व्हिडिओ आहेत अवेलेबल. बरोबर थोडेसे कष्ट घ्यायला लागतील, दिवसात एक 10 मिनिटं द्यायला लागतील, पण त्या ओला कचऱ्याचं कंपोस्टिंग निश्चित होऊ होऊ शकते. शकतं. ते झालेलं कंपोस्टिंग तुम्ही घरच्या बागांना किंवा कुंड्या असतील त्यांना वापरू शकता. ई वेस्ट घरचं खतच आपल्याला फुकटात तयार होणार आहे फुकटात घरच्या तयार. कचऱ्यापासून, बरोबर आहे. तर ई वेस्ट आहे, तुम्ही आमच्याकडे देऊ शकता, आम्ही ते रिसायकलिंगला पाठवतो, जी योग्य प्रकारे विल्हेवाट लागू शकते. आम्ही तर आता इथं हुतात्मा पार्कमध्ये फिरताना मला असं जाणवलं की काही ठिकाणी लोकांनी धार्मिक फोटो मूर्त्या आणून ठेवलेल्या आहेत. हो आता आपण त्याला कचरा नाही म्हणणार, पण धार्मिक साहित्य त्यांना नको असलेलं इथं आणून ठेवलंय. बरोबर तर आपलं एक सेंटर चालतं रंकाळ टॉवरच्या इथं करवेर तीर्थ अपार्टमेंटमध्ये, आपण आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं चालतं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही 10 ते 12 तुमच्याकडे तुम्हाला नको असलेलं धार्मिक साहित्य, बरोबर त्यात फोटो असतील, मूर्त्या असतील, पोथी, काही ह्याच्या असे संबंधित देवाशी संबंधित असेल, तुम्हाला तर ते घरात ठेवायचं नसेल तर तुम्ही इकडे तिकडे कुठे नेऊन ठेवू नका, तुम्ही ते आमच्याकडे आणून द्या, आम्ही त्याची विधीपूर्वक त्याचं विसर्जन करतो. बरोबर तर ते तुम्ही आमच्याकडे देऊ शकता. त्या महानगरपालिकेच्या गाडीचा विषय झाला तर मागे 2 बॉक्स लावलेले असतात. एक बॉक्स असतो काळा बॉक्स किंवा लाल बॉक्स असेल आणि एक पिवळा बॉक्स असतो. तर तो जो पिवळा बॉक्स आहे ना, तो हा मेडिकल कचऱ्यासाठीचा आहे बरोबर आणि काळा बॉक्स आहे तो घातक कचऱ्यासाठीचा आहे. काळा किंवा लाल असेल, घातक कचऱ्यामध्ये काय येऊ शकतं तर काच कदाचित त्या घातक कचऱ्यामध्ये येऊ शकेल, बरोबर पेन्सचे डबे वगैरे असतात ते घातक कचऱ्यामध्ये येऊ शकेल, सिरिंज वगैरे सर्व घरात असते असं नाही, पण ती त्या घातक कचऱ्यामध्ये वगैरे येऊ शकेल. तर असा सर्व प्रकार आपण त्यांच्याकडे जर सेग्रिगेट करून दिला तर जेव्हा ते डम्पिंग ग्राउंडला जाणार आहे तिथं ते डम्पिंग ग्राउंडचा डोंगर न उभारता त्याचं व्यवस्थित सेग्रिगेशन होऊन त्याचं रिसायकलिंग होऊ शकेल आणि कचऱ्याची समस्या ही काही प्रमाणात नक्कीच सुटू शकेल. फक्त आपण सगळ्यांनी याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि यातून जो काच वगैरे जसं तुम्ही म्हटला, बऱ्याचशा अशा ह्याच्यामध्ये जे कचरा हे होतात साठतात तिथं कचरा वगैरे, तर अशा वेळेला काचांमधून इजा वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. असे प्रकार घडलेच सुद्धा अगदी बरोबर, बऱ्याचशा ठिकाणी अगदी की बरोबर, जे कचरा गोळा करणारे आहेत त्यांना त्याच्यामधून काही इजा वगैरे झालेली आहे, बरोबर. ते आपण इथून म्हणजे सेपरेट करून त्याचे तिला तर निश्चितच म्हणजे तिथं जे काम करणारे कर्मचारी आहेत बरोबर तर त्यांच्या पण आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, 100 आपल्या पण आरोग्याची घ्यायला पाहिजे आणि जमिनीच्या पण, कारण कुठून ना बरोबर. हा जमिनीत जाईल किंवा पाण्यामध्ये जाईल किंवा हवेत जाणार आहे. हवेत जाणार त्यामुळे आपण जर कचराच कमी निर्माण केला तर या तीनही गोष्टी प्रदूषित होणार नाहीत आणि आपली हवा अजून स्वच्छ राहू शकेल. बरोबर असं आहे, जशी कदाचित 2000 सालच्या आधी वगैरे होती किंवा आपण जर कोरोनाच्या काळात बघितलं तर आपण बाहेर न पडल्यामुळे हवा वगैरे किती स्वच्छ झालेली, लांब लांबच्या गोष्टी आपल्याला दिसायला लागलेल्या दिसायला लागलं. 3-4 महिने. बरं, अगदी जसे जसे निर्बंध उठायला चालू झाले आणि आपण बाहेर पडायला चालू झालं तसं आपण प्रदूषण करायला चालू केलं. तेव्हा आपण आपल्या सर्व गोष्टींकडे, हालचालींकडे लक्ष दिलं, घरातल्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपणच खरं तरी ह्या कचरा निर्माण होण्यापासूनच आपण स्वतःला रोखू शकतोय. तर ते मगाशी आपण म्हटलात की ज्याच्यापासून आपण कंपोस्ट खत जे तयार करतो, तर त्या खताचा वापर म्हणजे जसं की घरात जसं तुम्ही म्हटला, तर असे काही आपल्या इथं प्लॅन्स वगैरे आहेत का, किंवा आपण असा एखादा हे तयार करू शकतो का जिथं सगळा हा कचरा जो आहे कंपोस्ट जर एखाद्याला घरात शक्य झालं नाही तर तो एखाद्या ठिकाणी जाऊन तो कचरा देईल, किंवा जसं आपल्या ह्याच्यामध्ये जे कर्मचारी येतात तर ते येऊन ओला कचरा घेऊन जातात, तर तो जर तिथे जाऊन जर नुसता पडत असेल तर त्याचा वापर आपण इथं याच्यामध्ये वगैरे असं काही करू शकतो का, की जेणेकरून ते खत सुद्धा आपल्या याच्यामध्ये ज्या लोकांनी दिलेलं त्यांच्यापर्यंत खत जर ते झाड वगैरे तिथं त्यांच्या टेरेसवरती वगैरे लावत असतील तर अशा काही छोट्या छोट्या याला वगैरे आपण वापरू शकतो वगैरे. एकूण कंपोस्टिंगचा आपण विचार करूया. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट होतं. बरोबर आहे. तर ओल्या कचऱ्यामध्ये काय काय येऊ शकतं तर भाज्यांचे राहिलेले भाग, बरोबर आहे, फळांच्या साली वगैरे, चालीवर. सर्व प्रकारचा हरित कचरा बरोबर. हा त्या ओल्या कचऱ्यामध्ये येतो. महानगरपालिका काय करते तर महानगरपालिका त्याच्यापासून बायोगॅस किंवा इंधन तयार करू शकते. बरोबर जो कोल्हापूर महानगरपालिकेनं प्लांट चालू केलेला आहे चालू केलं. आणि ते बायोगॅस वगैरे तयार करतात. आता तोच गॅस जर त्यांच्या ही जी टिप्पर जातात त्यांना जर वापरता आला तर महानगरपालिकेचा इंधनावरचा खर्च पण कमी होईल. बरोबर पण ठीक आहे की काही प्रमाणात ते तयार करणार आहेत. घरच्या घरी आपण काय करू शकतो तर आपण एक साधं प्लास्टिकचं वगैरे एखादा जुना बॅरल वगैरे घेतला हा. किंवा ते रंगाचे डबे असतात प्लास्टिक ते घेतले, त्याला थोडीशी होल पाडली म्हणजे त्यातनं हवा वगैरे व्यवस्थित येऊ जाऊ शकेल बरोबर आणि त्यात काही झाडांची सुकी पानं आणि तो कंपोस्ट केलेला म्हणजे घरातला ओला कचरा आपण टाकत गेलो, थोडा थोडा थोडी माती असं टाकत गेलं तर 3 महिन्यात एक उत्तम प्रकारचं कंपोस्ट तयार होतं जे आपण खत म्हणून वापरू शकतोय. काय प्रश्न आहे. मग आपल्या आजूबाजूच्या झाडांना आपण नेऊन टाका किंवा घरातल्या कुंड्यांसाठी वगैरे वापरा. बरोबर. आपण अजून एक काम करू शकतो ते म्हणजे टेरेस गार्डन. टेरेस गार्डन. त्या टेरेस गार्डनला आपण हा कंपोस्ट वापरू शकतोय बरोबर आहे. निश्चित.
तसंच जसं तुम्ही आता म्हणला की बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आता फ्लॅट सिस्टीम वगैरे आता बऱ्यापैकी पुण्यासारख्या कोल्हापूरच्या ठिकाणी सुद्धा आता बऱ्याचशा ठिकाणी फ्लॅट सिस्टीम मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर या फ्लॅट सिस्टीम मध्ये वगैरे सुद्धा काही अपार्टमेंटमध्ये आहेत. तर असेही काही आपण प्रोजेक्ट्स वगैरे सुरू करू शकतो की त्यांच्या कोऑर्डिनेशन वगैरे त्यांना एखादं जरी तुम्ही हे केलं बरोबर. तर तसं होऊ शकतं. अगदी हा एक चांगला प्रश्न आहे की कोल्हापुरात पण आता त्या सोसायट्या वाढायला लागल्या आहेत. हा, बरोबर आहे. किंवा फ्लॅट सिस्टीम झाल्या जिथं कदाचित 25 पासून ते 100-150 पर्यंत फ्लॅट्स असू शकतात. तर अशा ठिकाणी पहिल्यांदा तर कचऱ्याचं सेग्रिगेशन बरोबर. हा एक विषय आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू की ओल्याचं जर कंपोस्टिंग करता येऊ शकतं, ते काय फार अवघड नाहीये. त्यात कल्चर वगैरे टाकलं तर त्याला अजिबात वास वगैरे पण येत नाही बरोबर. आणि तेच कंपोस्ट झालेलं आपण आपल्याकडच्या झाडांना वगैरे वापरतो. एक विषय. प्लास्टिक सेपरेट करूया, ई वेस्ट सेपरेट करूया, धार्मिक साहित्य सेपरेट करूया, कागद कुठे तर विकूयाच आणि त्यातनं तर आपल्याला पैसे मिळणार आहेत. बरं, त्यामुळं याच्यातून महानगरपालिकेकडं कमी कचरा जायला लागेल आणि त्या सोसायट्यांना पण कदाचित त्यातनं तो एक इन्कम सोर्स होऊ शकतो. म्हणजे असं आपण म्हणतो की बाबा कचऱ्यात लक्ष्मी असते. बरोबर. का तर त्याकडे आपण जर लक्ष दिलं आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली तर त्यातनं आपला हा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळं फ्लॅटधारक सुद्धा खुश होतील, मेंटेनन्स कॉस्ट कमी. एकदम बरोबर आहे. मेंटेनन्स कॉस्ट कमी होऊ शकतो. आता बऱ्याचशा फ्लॅटवाल्यांनी बघा की त्यांनी आता सोलर पॅनल बसवलेले. बरोबर. त्यामुळं म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडचा किंवा MSCB कडचा हा प्रवास काय झालाय, त्यांच्याकडचा ताण कमी झालेला आहे. बरोबर. त्यांच्याकडून ते इलेक्ट्रिसिटी आणणं, आपण ऑपनायच्या सोलर पॅनल तुम्ही घरी बसवलं, सरकार पण मला वाटते सौर ऊर्जेसाठी प्रयत्न करते. तुम्ही त्याला सबसिडी वगैरे दिली नाही, तो हा एक चांगला बदल आहे. असं त्यामुळं सर्व गोष्टीत आपण थोडासा पर्यावरणपूरक विचार केला आणि शाश्वततेचा विचार केला तर निश्चितच आपण हे पर्यावरण टिकवू शकतोय. एकूणच आपण स्वतः याच्यामध्ये जेवढं हे करेल, पार्टिसिपेट करेल किंवा स्वतः आपण जितकं हे करू, माझ्यापासून संवाद केला तर प्रश्न सुटायला बरोबर लवकर चालू होणार आहे. बरोबर आहे. अगदी अगदी नक्कीच. तर जसं आता आपण ह्या संदर्भात चर्चा केली, घनकचरा झाला किंवा वैयक्तिकरित्या आपण कशा प्रकारे याच्यामध्ये उतरलं पाहिजे, कारण की लोकसहभाग जितका होईल तितकं हे पर्यावरणपूरक आपलं तेवढं हे होणार. बरोबर. तसंच ह्या संदर्भात जर पुढं आपण पुढच्या चर्चेला आपण जरा हे देऊ की जसं लोकसहभाग जसा वाढत जाईल, या लोकसहभागाच्या माध्यमातून आपण कोल्हापूर शहरालगत किंवा आता जिल्ह्यालगत तर बऱ्यापैकी हरितपट्टे आहेत. म्हणजे तिकडचा थोडा भाग म्हटला, राधानगरी भाग म्हटला, इकडं पन्हाळा साईड म्हटला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हरितपट्टे शहराबाहेर आहेत. हा, शहराबाहेर बऱ्यापैकी आहेत. तसे काही हरितपट्टे आपण काही शहरालगत किंवा शहरामध्ये तयार करू शकतो का? याचा 3 प्रकारे विचार करूया. माझा फ्लॅट आहे तर मी काय करू शकतो, तर फ्लॅटमध्ये एक तर मी टेरेस गार्डन करू शकतो. ते तर माझ्यासाठी सोपं आहे. कुंड्या वगैरे ठेवू शकतो, ते पण आपल्याला शक्य आहे. आमची सोसायटी आहे तर सोसायटीच्या आजूबाजूला तर जागा सोडलेलीच असते. तर अशा सर्व ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं कॉन्क्रिटीकरण न करता तिथं तुम्ही जर पाणी वाहून जायला, मातीत जायला वगैरे जर काही जागा ठेवली आणि तिथं जर झाडं लावली तर निश्चितच एक तर हिरवा रंग हा दिसायला छान असतो. बरोबर. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि एकूणच मग तिथं त्या सोसायटीमध्ये मुलांना खेळायला किंवा वृद्धांना फिरायला वगैरे एक चांगली जागा ही उपलब्ध होऊ शकते. बरोबर. तिसरा आपण विचार करू की महानगरपालिका काय करेल, तर महानगरपालिकेनं काही काही जागा ठेवल्या त्या आरक्षित ठेवलेल्या आहेत. आता कोल्हापूरमध्ये 81 बागा आहेत. अरे बाप. हा, या 81 बागा म्हणजे हे ऑक्सिजन पार्कच आहेत. बरोबर. तर या बागांकडे पण त्याची झाडांची निगा राखणं असेल, पावसाळा सोडला तर त्यांना पाणी घालणं असेल, आपल्या जवळच्या बागेत आपण जाऊन पाणी घालू शकतो. थोडेसे आपल्याला कष्ट घ्याल. महानगरपालिकेची जर रचना असेल, आता रंकासारख्या मोठ्या तिथं त्यांची रचना चांगली लागते. पण आता आपण बसलो हुतात्मा पार्क आहे. अजून एक मला बाग आवडते ते म्हणजे महावीर गार्डन आहे. हुतात्मा पार्कचा परिसर साधारण 9.5 एकराचा आहे. हा हरितपट्टाच आहे. त्यामुळे हरितपट्टा म्हणजे असं नाही की तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावा, ते फिजिबल होणार नाहीये असं आहे. पण मी माझ्या घराशेजारी त्या बागेकडं लक्ष जर दिलं आणि कॉन्क्रिटीकरण टाळलं, तुम्ही पेविंग ब्लॉक्स घातले तरी चालतात किंवा मातीचे जरी केले, मुरुम घालून जरी रस्ते जरी तयार केले तरी चालू शकतात. ते सर्व पर्यावरण पूरकच आहे. बरोबर. त्यामुळे याचा आपण पण विचार करायला पाहिजे आणि प्रशासन पण जेव्हा झाडं तोडायला येतात थोडंसं त्यांच्यावर वचक राहायला की बाबा का तोडायला लागलाय, काय मग हे तोडलं जरा व्यवस्थित तोडा. कॅनोपी असते झाडाची, ती डिस्टर्ब होता कामा नये, ती नंतर व्यवस्थित वाढायला पाहिजेत त्या अँगलला. तर आहेत ते हरितपट्टे मेंटेन केले तरी ते भरपूर आहेत. शहराच्या बाहेर 81 बागा म्हणतात, शहराच्या बाहेर बागा जरी लोकसहभागातून यामध्ये जरी टिकवल्या. आम्ही तर म्हणतो काय की तुम्ही थोडासा या आपल्या आसपासच्या परिसरासाठी आणि बागांसाठी थोडासा वेळ द्या, महिन्यातला 1 दिवस द्या, आपलं बरंचसं काम आहे ते सोपं होऊ शकणार आहे.
आणि जसं म्हणलं 81 भागात असं युनिव्हर्सिटीचा सुद्धा आपला जो अतिशय चांगला परिसर आहे. परिसर आहे युनिव्हर्सिटीचा तिथं परिसर आपण- चांगला आहे. तिथं निश्चितपणे युनिव्हर्सिटी पण प्रयत्न करत असतीच. तिथं विद्यार्थी आहेत साधारण, तिथं मला वाटते 3,500-4,000 विद्यार्थी राहायला आहेत आणि तिथली फ्लोटिंग पॉप्युलेशन तर कदाचित 15-20,000ची असेल. होय, परीक्षेच्या काळात तर त्याहून जास्त असेल. जास्त त्यामुळे त्यावेळेला तिथल्या बागांचा, तिथल्या पाण्याचा वगैरे जर योग्य पद्धतीनं वापर केला गेला किंवा त्याकडे लक्ष दिलं गेलं, निगा राखली गेली, तर युनिव्हर्सिटी हाच एक मुळात चांगला हरित पट्टा आहे. आणि सुदैवानं कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीला नाव पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर ते नाव टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आणि आपल्यावर दोघांवर पण आहेच. नक्कीच. एक तर आहे त्यात लोकांनी उतरायला पाहिजे. बरोबर सर यात वेगळ्या संस्था काम करतायत. आमच्या बरोबरच वृक्षप्रेमी वेलफेअर असोसिएशन आहे, बरोबर त्याच्यानंतर निसर्ग मित्र म्हणून संस्था आहे, बरोबर गार्डन्स क्लब आहे. असे बरेच लोक आमच्याबरोबर काम करतायत. तर या संस्था तर काम करणार आहेत, बरोबर पण त्यांना पण मर्यादा येतात. आणि तिसरं असतं ते म्हणजे प्रशासन असतं. प्रशासन या तिघांनी मिळून जर ठरवून काही मोहिमा राबवल्या, सध्या बघा कोल्हापूरच्या मान्य महापौर आहेत रुपाराणी निकम, बरोबर तर ते या विषयाकडे लक्ष द्यायला लागलेले आहेत. असं आहे की जिथं कचरा होतोय तो तर आपण उचलून नेऊया, पण तिथं परत कचरा न टाकण्याची जबाबदारी आपली आहे. आपले बरोबर आहे. आपण जर बागांचा विचार केला तर इथं जो पालापाचोळा पडतोय तो पडू देत, पडू. तो निसर्गात निसर्गात होणार आहे, तर त्याची आपण काळजी करायची आवश्यकता नाही. पण इथून जर आपण कागद आणि प्लास्टिक घेऊन येणार असो, तर प्लास्टिक ते खरं तर आणूच नाही, पण जर काय बाबा निर्माण होणार असेल तर ते आपण ते डस्टबिनला टाकू. डस्टबिन प्रशासन ते डस्टबिन उचलून घेऊन जातील. म्हणजे प्लास्टिकचा कचरा तर काही इथं होणार नाही. हो. कागदाचा कचरा एक वेळ झाला तरी चालू शकतो तो, आणि तो परत विघटन व्हायला बरोबर आहे. आहे. पण त्याचं पण जर आपण डस्टबिन मध्ये टाकलं, प्लास्टिक बॉटल घेऊन येऊ नये, आपण आपली बॉटल घरातून निघताना घेऊन येऊया. मोबाईल घेऊन जर बाहेर पडू शकतो, तर आपण रुमाल, पिशवी आणि बॉटल घेऊन बाहेर पडू शकतोच. 100% तर ती आपण आलो तर प्लास्टिकची बॉटल विकत घ्यायची आवश्यकता नाही. म्हणजे तो कचरा पण आपल्याला टाळता येऊ शकेल. आणि मग इथं काय होतं की इथला स्टाफ मर्यादित असतो. बरोबर आता ही 9.5 एकरची बाग आहे, तर ती दररोज स्वच्छ करायला आपल्याला दिसते की बाबा इथं कर्मचारी काम करतायत. पण जर अस्वच्छता करणारे लोक जास्त असतील आणि स्वच्छता करणारे कमी असतील, तर मग ते काही संतुलन राहणार नाही. बरोबर तेव्हा आपणच येतो ना, इथं का आलोय, कळालं. आपण काय घेऊन येतोय. इथं आपल्याला वेगळ्या पक्ष्यांचे पण आवाज ऐकू येतात, झाडांचे पण वाऱ्याचे आवाज ऐकू येतात. तर इथे येऊन आपण मोबाईल ऐकत बसतो, इथले आपण नैसर्गिक आवाज ऐकूया. हे जर आपण गोष्टींकडे लक्ष दिलं ना, तर मुळात इथं कुठल्याही प्रकारचं प्रदूषणच होणार नाही. प्रदूषण त्यामुळे मग ते स्वच्छता करण्याची पण गरज पडणार नाही. निसर्ग जे काय बाबा निर्माण करत असतो ना, त्या विघटनाची सोय करत असतोय. आपण जर काय नवीन निर्माण करायला लागलो, तर मग त्याचं विघटन करण्याची जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे. ते काही निसर्ग घेणार नाही. एकंदरीत परत आत्मनिर्भरतेवरतीच येते की मी स्वतः जितकं हे करीन तितकंच पुढं हे होतं. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया, तो म्हणजे पंचगंगा प्रदूषण. तर या संदर्भात आपण बऱ्यापैकी चर्चा केली. आता कोल्हापूरचा तसा आता समोरचा एक मोठा प्रश्न जर बघायला गेला तर पंचगंगा नदी प्रदूषणाचा. तर ह्या नदी प्रदूषणासंदर्भात आपली मतं काय आहेत किंवा त्या संदर्भात थोडं जरी मार्गदर्शन केला तरी. 2025 सालीच महाराष्ट्रातल्या नद्यांचा एक अहवाल प्रदर्शित झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 54 नद्या आहेत, पंचगंगा ही त्यापैकी एक आहे. आणि मला इथं हे नमूद करावं असं वाटेल की पंचगंगा ही प्रदूषित नद्यांमध्ये सध्या येत नाहीये. अरे बापरे. हा, म्हणजे हे आपल्याला माहित नाहीये. एकूण पंचगंगेचं खोरं आहे ते उगमापासून ते आपली वाडीपाशी कृष्णेला मिळते. हा साधारण 338 किलोमीटरचा एकूण पंचगंगेचं खोर आहे. याच्यामध्ये मगाशी म्हटलं प्रयागपर्यंत ती प्रदूषित नाहीच आहे. कोल्हापूरच्या पुढे थोडीशी ती प्रदूषित व्हायला चालू होती, तिथून ते तेरवाडा बंधाऱ्यापर्यंत मग ते प्रदूषित भाग जो आहे ना, हा 35-40 किलोमीटरचाच आहे. बरोबर. म्हणजे एकूण 338चा विचार जर केला तर 10% भाग प्रदूषित आहे. मग आता सध्या प्रशासन काम करायला लागलंय की तिथं तिथली जी गाव आहेत तिथलं सांडपाणी थेट नदीमध्ये येऊ नये. तर तिथं एसटीपी प्लॅन्ट बसवणं वगैरे असेल, त्याच्यावर आता सध्या काम चालू आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये जर हे काम झालं व्यवस्थित, तर नदीत जाणारं सांडपाणी पण बऱ्यापैकी शुद्ध होऊन ते नदीत जाईल. मग काय नदी प्रदूषित होणार नाही. तेव्हा आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की आता पंचगंगा प्रदूषणातून बाहेर पडते. अजून कोल्हापूरकरांचं मला अभिनंदन करावंसं वाटेल. आपण 2 मोहिमा अतिशय चांगल्या राबवल्या. एक तर आपण नदीमध्ये मूर्ती सोडणं आपण बंद केलं. बरोबर. आपण काय करतो की मूर्ती फेरविसर्जनाला महानगरपालिकेकडे देतो. मग महानगरपालिका त्याची विल्हेवाट लावत असेल. गेल्या 2-3 वर्षात जर आपण बघितलं तर मातीच्या मूर्ती वापरण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. आपण त्याला शाडूच्या मूर्ती तो परत रियूज करता येऊ शकतो. बरोबर. आता तर आम्ही यावर्षी प्रयत्न करणार की गोमय मूर्ती, ज्या तुम्हाला ती मूर्ती विसर्जित झाली की तुम्हाला झाडातच परत त्याचं विसर्जन करता येईल किंवा ते गोमय टाकता येईल. अशा पद्धतीनं पण आपल्याला त्याच्यावर काम करता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण आपल्या जेव्हा मृतदेहांची विल्हेवाट लावायची असते, जेव्हा आपण जाळतो, तर आपण एक मोहीम राबवली की मूठभर श्रद्धेसाठी आणि बाकी सगळी शेतीसाठी. तेव्हा ती जी होणारी राख आहे
ती सर्व नदीत न सोडता ठीक आहे सध्यासाठी तुम्ही थोडीशी टाका, आता त्या मूठभर कडून चिमूटभर सध्यासाठी तुम्ही नदीत सोडा आणि बाकी सगळी जर शेतांकडे वर गेली बरोबर. तर निश्चितच तो पण प्रश्न आपला सुटू शकेल. सो प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. काही चांगल्या गोष्टी पटकन आपल्यापर्यंत येत नाहीयेत पण त्या घडतायत असं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती घेणं आणि आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवणं हे जर केलं तर तसा पंचगंगा प्रदूषण प्रश्न आता कमी झालाय. तो अजून पण काही वर्षात मला वाटते पूर्ण सुटू शकेल आणि पंचगंगा ही पूर्ण स्वच्छ वाहू शकणार. कारण की आता जसं मगाशी तुम्ही म्हटला की लॉकडाऊनच्या काळामध्ये हवा जशी हे झाली होती तशी त्याप्रमाणे नदी सुद्धा एकदम स्वच्छ झाली, एकदम बरोबर आहे, दिसायला आलं होतं आणि तोही एकदम शॉर्ट कालावधीमध्ये म्हणजे एकदम 2-3 महिन्याचा मार्च एप्रिल मे 3 महिन्याचा कालावधी 3 महिन्यामध्ये अगदी नदी एकदम आपली एकूणच पर्यावरण ते प्रदूषण थोडंसं मुक्त झालेलं. आपण बाहेर पडल्यावर ते परत प्रदूषणयुक्त व्हायला लागले प्रदूषण. बरोबर आहे एकंदरीत. आणि जसं मग अशी म्हटलं की आपण जे नदी नाले आहेत तो सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार इम्पॅक्ट जसं तुम्ही म्हटलात तो सुद्धा आहेच आणि काही औद्योगिक वर सरकार काम करतं आणि औद्योगिक लोकांना पण थेट केमिकलचं पाणी हे आपल्या कुठल्या जवळच्या जलस्रोतांमध्ये सोडायचं नाही. मी म्हणते घरात राहणारे लोक किती वेळ असतात तर 15-16 तास आपण घरात राहतो बरोबर आणि कामाला जातो पण 8-9 तास. तर त्याच्यावर फार आपण विचार करू नये. त्यासाठी आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे ते त्याच्यावर काम करत असतं. आपण घरातनच निर्माण होणारा कचरा जर कमी करायला लागलो किंवा इकडे तिकडे मी जातोय एकंदरीत तर ही कचऱ्याची समस्या आणि सांडपाण्याची समस्या ही नक्की सुटू शकेल. तर जसं तुम्ही औद्योगिकच्या ह्याच्यामध्ये जसं म्हटला तसं आणखीन काही कारण असू शकतील का नदी प्रदूषणाची जी तुम्हाला वाटतात? म्हणजे कसं होतं की आता गेले 2 वेळेला आपला महापूर इथं येऊन गेलेला आहे. जवळपास 2019ला सुद्धा बघितलं, 2021चा सुद्धा बघितला की जे नैसर्गिक चक्र आहे ते सुद्धा आपलं थोडं चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण की 2019ला पाऊस हा जास्त कालावधी पडल्यामुळे थोडं पूर आला होता, महापूर झाला होता. पण 2021चा जो झाला तो अगदी कमी कालावधीत पाऊस झाला, कुठे झाले तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याचा सुद्धा याच्यावरती काही 2 विषय असतात, नीड आणि ग्रीड. ओके, नीड आहे का ग्रीड आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. बरोबर. परत त्या मुद्द्याकडे जातं की रिफ्यूज रिड्यूस. मला याची आवश्यकता आहे का? मुळात मी खरेदी करताना किती घेतोय? आता हल्ली ना रियूज करणं फार थांबलेलं आहे. म्हणजे लोक मोबाईल पण रिपेअर न करता सरळ दुसरा घेऊन टाकतात. सिंपल आहे. चप्पल खरेदी पूर्वी 2-3 वर्षातनं एकदा व्हायची, आता 2-3 महिन्यातनं एकदा ती झालेली आहे. कपड्यांची खरेदी पूर्वी आपण सणासुदीला कपडे घ्यायचो, बरोबर. आता या ऑनलाईन वेबसाईटमुळे आपण कधी पण घ्यायला लागलोय. सो नीड आणि ग्रीड यातला फरक आपल्याला समजायला पाहिजे. माझं स्वतःचं एक घर आहे तर मी अजून एक फ्लॅट घ्यायचा का किंवा मी फार्म हाऊस बांधायचं का किंवा जंगलाकडे माझं अजून काय जमीन वगैरे असायला पाहिजे का याचा आपण विचार करायला पाहिजे. मला नीड आहे का? मला बाबा जंगलात जायला आवडते, मग कधीतरी मी जाईन तिथं जवळपास काय असेल तिथं मी राहीन किंवा परत येईन. तिथं माझं घर वगैरे असण्याची मुळीच आवश्यकता नाही. बरोबर. तसं आपण काय करत चाललोय, एन्क्रोचमेंट करत चाललो आहे. मग ती नदी पात्रातली असेल किंवा जंगलातली असेल. ती जेव्हा आपली ग्रीड संपेल तेव्हा मला वाटतं यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतील की मला तिथं जायचं किंवा वर्षातनं 1-2दा, फार तर फार अगदी म्हणलं तर महिन्यात एकदा, तर तिथं माझं काय स्वतःची काय आस्थापना किंवा माझं घर असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जावा, निसर्गाचं उलट आणून घ्या. तुम्ही जर त्यामध्ये जायला लागला, त्यांच्या जर क्षेत्रात जर आपण अतिक्रमण करायला लागलो तर हा पाऊस वगैरे या गोष्टी पडणार. निसर्ग स्वतःला काय करत असतो, दुरुस्त करत असतो किंवा तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण इम्बॅलन्स करतो. आपण जर इम्बॅलन्स केला नाही तर निसर्गाचा समतोल हा टिकूनच राहणार आहे. सर, आता आपण बरीचशी माहिती आपल्याला दिलात, अतिशय उत्कृष्टरित्या आपण ही मांडली. तर आपण आपल्या भागाच्या एक शेवटाकडे येऊ की ह्या संदर्भात जी काही सगळी पूर्णपणे आपण माहिती सांगितली की प्रत्येक याच्यामध्ये आपला एकच मुद्दा आला की आपण स्वतः आणि त्याच्यामध्ये असणारा लोकसहभाग, बरोबर. तर ह्या एकंदरीत कोल्हापूर शहरातल्या संवर्धनासाठी आपण म्हणू शकतो की किंवा ह्या एकंदरीत या वेगवेगळ्या अभियानासाठी तर ह्या याच्यामध्ये लोकसहभाग आणखीन कसा सक्रिय करावा या संदर्भात काही पर्यावरणाचं हे अभियान आहे म्हणूया किंवा हा आपला लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे म्हणूया. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण जर विचार केला तर जेवढे जास्त लोक येतील तेवढे हवेच आहेत. 3 प्रकार असतात. एक तर असतं पब्लिक अवेअरनेस, बरोबर, जो चांगल्या प्रमाणात चालू आहे. दुसरं असतं पब्लिक पार्टिसिपेशन, बरोबर, ज्याची आता अपेक्षा आहे. आणि यातनं जन्माला ती पब्लिक मुवमेंट, बरोबर. असं आहे. जसं आपण की निर्माल्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडवला, ते नदीत टाकणं बंद केलं. मूर्तीचा पण प्रश्न आपण काही प्रमाणात सोडवला, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी या लोकांच्या सहभागातून होणार आहेत. बरोबर. पहिल्यांदा मी सांगतो की आपण काय करूया आणि मग दुसऱ्यांना सांगतो की आमच्या मोहिमेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी होऊ शकता. तर पहिला तर काय करू,
आपण पहिला तर आपल्याबरोबर कापडी पिशवी घेऊन घरातनं बाहेर पडूया. पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट काय आहे, तर आपण पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडू. स्टीलची असेल किंवा चांगल्या प्लास्टिकची असेल तरी चालू शकेल. तिसरं, टिश्यूचा वापर टाळूया. म्हणजे आपण आपल्याबरोबर हात रुमाल घेऊन घरातनं बाहेर पडूया. मोबाईल तर आपल्याबरोबर असतोच ना, या तिन्ही गोष्टी जर आपल्या बरोबर ठेवता आले तर उत्तम. चौथं, जिथं शक्य आहे तिथं आपण आता सायकलचा वापर करूया. बरोबर. असं आहे. म्हणजे मध्यंतरीच्या काळात असं झालं की सायकल वापरणं हे थोडंसं कमी दर्जाचं आहे, पण ते अत्यंत पर्यावरणाला पूरक असं. आता आपण इंधनाचा तुटवडा वगैरे आपण जाणवतो. बरोबर. तर सायकल हा त्याला अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि कोल्हापूर काही एवढं मोठं नाहीये, साधारण 10 किलोमीटरचं डायमीटर असेल, व्यास असेल. तर त्यामुळं आपण इथं कोल्हापुरात सहज सायकलला प्रवास करू शकतो. फिट राहील, आपण पण फिट राहू, करेक्ट, आणि निसर्ग पण फिट राहील. आता आमचे उपक्रम काय चालतात, तर आम्ही महिन्यातल्या 2 दिवस स्वच्छता मोहीम चालवतो. बरोबर. तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. केव्हा असते स्वच्छता मोहीम? सकाळी 7 ते 9. म्हणजे महिन्यातले फक्त तुम्ही 4 तास जर काढले, मला वाटतं अगदी तुमचे रविवारी असतात, रविवारीच असतात आमच्या मोहिमा. लोकांना ते सुट्टी काढून सुद्धा येण्याची काय आवडत नाही. दुसरा आणि चौथा रविवार एवढा जरी तुम्ही काढला आणि तुम्ही आम्हाला संपर्क केला तर निश्चित आमचा आता जो कोल्हापूर आरोग्यचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये साधारण 25-30 मेंबर ऍक्टिव्ह आहेत. ती संख्या जेव्हा 25-30शी 150-200ला जाऊ शकेल, तेव्हा निश्चित आपल्याला होणारे जे बदल आहेत ते गतीनं होताना दिसतील. आणि या आता त्याच्या समस्या फार आहेत असं मला वाटत नाही, पण ज्या काही निर्माण झाल्या आहेत त्या सुटायला चालू होतील. तर मला वाटतं की डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या कोल्हापूर थोडीशी माहिती देऊ, नक्की काही संपर्क नंबर देऊच. पण अपेक्षा एवढीच आहे की महिन्यातले फक्त 2 रविवारी फक्त 2 तास तुम्ही काढा. बरोबर. तुमच्याकडे जर काही धार्मिक साहित्याचा कचरा निर्माण होत असेल तर तुम्ही आमच्याकडे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आणून द्या आणि आमच्या मोहिमांमध्ये सहभागी व्हा. निश्चितच आपण सर्वजण मिळून प्रशासनाला मदत करू. माझं म्हणणं आहे की प्रशासनाबरोबर संघर्ष करायला नको, ते पण आपलेच लोक आहेत, त्यांना पण एकत्र घेऊया. आपण संस्था म्हणून काम करूया आणि मग लोकांचा सहभाग जर वाढला तर निश्चित कोल्हापूरचं पर्यावरण सुधारणार. याच्याबद्दल आम्ही 100% आश्वासक आहोत आणि आम्हाला खात्री आहे की अजून पण आपण हे पर्यावरण सुधारू शकतोय. आणि कोल्हापूर जिल्हा हा भारतातला एक चांगला भौगोलिक दृष्ट्या, पर्यावरण दृष्ट्या सशक्त समर्थ जिल्हा म्हणून आपण स्वतःला एस्टॅब्लिश करू शकू. नक्कीच. तर आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पर्यावरण संदर्भात जी काय आपण माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व पंचगंगा डायलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू आपल्या पुढील पॉडकास्टमध्ये.